पाडा खाजा तो बा तिथं हवा इथे जिला आहे पा समोर. अन्ना काढू काय तिथेच घ्या ना काढून. साप नाही ना तिकडून जाणार तिकडच्या साईडनं जाणार. तर अशा पद्धतीने शिवमचे बाबा आंबा काढायला जात आहेत. झाडावर चढू नका, मला असं वाटतंय जिल्ह्यानेच खालच्या खाली काढून घ्यावे. तुमच्या वजनाने जर ती फाती मोडली तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुला मजा वाटते ना. दगडांवर पडाल तुम्ही. समोर येत ना येते घ्या इथले खाली खाली. हा काय हे आहे का तिथं त्याच्यात पान बी नाही काही. दोरी वडायची बरं का आंबा त्याच्यात गुतल्यावर. दोरी चालत नाही. आंबा गुतला नाही त्याच्यात तर दोरी कधी चालेल. त्या आकड्यामध्ये आंबा गुतवायचा. तो साधा जिल्हा सारखा नाही हो. असं आहे थांबा का भारी पिकील आंबा आहे हो. ए खराब आहे. पुढे जाय बरं. खराब आहे मागून खराब आहे सांगू राहिली तर. तू जाय ना खाली. तो नाही ना दाखवू हा हा बा. म्हणजे तिथं आहे का कातर आहे का तिथं. हा मी घाबरलो खाली. काय हो या खाटेवर फेका, खाटेवर टाका. अहो लय झाले ते. उद्या लोकांनी म्हणा जावं घरी जाऊन काम करायला. हा मग काय हा ना मारा पुचडी ओळखुटी वळा ना अजून. नाही मला पिकून खाऊ दे. पिकण्यासारखे आहे ना ते ठेवून द्यायचं. पिकलेले 2-4 आंबे पिकलेले 2-4 आंबे बाजूला. त्यांना पोळ्यांना लागणार आहे. तू का मग पोळ्या करायच्या ना त्याला आंबे लागणार. तो खाऊन टाका. तो का पाहून जाईल ना. लसूण ठेव ना चल ना तू. लसूण भरचा राहू दे ना. काही गरज नव्हतं ना. मी ते असंही गोळा होऊन जाईल उचलतात. थांब ना आगाव पुता. शिवम ऐक ना आजी जवळ दे. आजी जवळ दे. आजी जवळ दे. काय रे शिवम थांब म्हटलं ना तुला. ते सुद्धा ना मग आजी. आणि पुढच्या दिवाळीला कामाला लावून घ्या 2-3 दिवस. कांद्याला द्यायचंय गाडी. अंदर काढ. तू दर असं तर हा कुठंच घेत बसतो सरळ नाही घेत. अशी वचून देत नाही बाई. हा
या काकड्या आम्ही नंतर काय फेकतो तिथं बस. काकड्या खाली बस. भेंड्या तुला काढून घे थोड्याशा. नको एवढा भाजीपाला आहे मम्मी, भेंड्या काढून घे तुला थोड्या. नाही नाही भेंड्या अर्धा करून. हा 1 किलो एवढं नाही घेतलं. खाणार आम्ही. आई त्या काकड्या बी काढून देतो मला. बाबांकडे दे. द्या. काकड्या द्या आणि काढून. घे थोड्याशा काढून मम्मी त्याच्यातून. आम्ही इथेच देतो, तुम्ही घ्या. हे मिरच्यानी काकड्या द्या ना काढून. हा बघ जा. गवार राहू द्या. तुम्हाला गवार राहू दे मम्मी. माझ्याकडे ना अर्धा किलो गवारच्या माना पडलेला आहे. दिली आहे, तुम्हाला ठेवून घ्या. 2 भाज्या. त्या निवडल्या पण नाही मी, म्हटलं खराब होऊन जातील गावावरून घेस्तोवर, तशाच ठेवलेल्या आहे. आमच्या 2 भाज्या होऊन जातील तेवढ्यामध्ये. आम्हाला पोटी भेंड्या काढा. हा भेंड्या काढा. दोन्ही आला बघ. त्याला यायला टाईम आहे, आपल्याला बंधू आत्याकडे जायचं आहे. जाऊ जेवण करून निघून पटकन. ते फॅन बंद कर पहिले. काय शिवम आंबा घे ना आंबा. तर अशा काही होत्या माझ्या गावाकडच्या गोड आठवणी, गोड गोष्टी. तर छोटासा रिकॅप मी शेअर करते आहे. गावाकडे गेल्यानंतर आम्ही वनेगडावरती गेलो, तिथे दर्शनासाठी गेलो, त्यानंतर भावांच्या घरी गेलो. बऱ्याच गोड गोड आठवणी आहेत. आता उद्याचा एक शेवटचा व्लॉग असणार आहे, ज्या दिवशी मी तिथून निघाली, कशी निघाली, काय निघाली, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठे कुठे गेले हे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तर त्यानंतर सप्तशृंगी गडावर गेलो, मालेगावला गेलो, चांदवडला गेलो, इच्छापूर्ती गणपतीला गेलो, मावशीच्या घरी, भावांच्या घरी. यावेळेस मी सगळ्यांकडे जाऊन आलेली आहे. बऱ्याचदा कोणाकोणाकडे जाणं होत नाही, तर ते मिस होतं. पण यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तर माझे आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते. मी अजून छान छान सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढची सिरीज तर खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते. चला तर मग मैत्रिणींनो, ही गावची सिरीज शेवटचा व्हिडिओ असणार आहे. मी गावावरून निघताना गाडी कशी भरली, काय भरली, कशी निघाली, ह्या सगळ्या गोष्टींचा. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला बघावे लागणार आहे, चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि मला कमेंट करावे लागणार आहे. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सप्तशृंगी माता की जय, रेणुका माता की जय आणि जय खानदेश. तुम्ही पण खानदेशची असाल तर जय खानदेश ही कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय. पुढचा व्हिडिओ नक्की बघा हां.